महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आम्ही लढाई करायला सक्षम असून न्यायालयाकडून आम्हाला कुठल्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत, असं मत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. नेते हा निकाल स्वीकारू शकतात, मात्र हा निकाल स्वीकारणं लोकांना आणि कार्यकर्त्यांना अवघड जात आहे. सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांना एकसारखी मतं पडलेली असल्यामुळे ईव्हीएम वर संशय व्यक्त होऊ शकतो, असा आरोप देखील रोहित पवारांनी केलाय. नाही, आता अपेक्षा काय राहिलेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाकडनं राहिलेल्या नाहीत, हायकोर्टाकडनं तिथं राहिलेल्या नाहीत. शेवटी आता लोकांवर विश्वास होता, पण जे काही या महाराष्ट्रामध्ये कालच्या परवाच्या दिवशी झालं, एक तर लोकांना सुद्धा स्वीकारणं थोडंसं अवघड जातंय, कार्यकर्त्यांना अवघड जातंय, आमच्यासारख्या जमिनीवर असणाऱ्या लोकांना जाते. नेते कदाचित स्वीकारू शकतात, पण जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारू शकत नाही. ठीक आहे, लोकशाही शेवटी कुठे ना कुठेतरी स्वीकारावं लागतो, पण या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मॅन्डेट ते सुद्धा 222 पुढं महायुतीला मिळून सुद्धा कुठेही जल्लोष होताना आपण बघू शकत नाही. लोक खुश आहेत, लोक फार आनंद व्यक्त करतायत, ते कुठेही तिथं दिसत नाही. आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यामध्ये 3 उमेदवार जे महाविकास आघाडीकडनं उभे होते, त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील साहेब असतील, तसंच इथं चव्हाण साहेब असतील आणि तिथं पाटणकर साहेब असतील, यांची जर आपण टोटल मतं किती मिळाली हे जर बघितले तर असं आम्हाला कळालंय की ते समान मतं तिथं मिळालेली आहेत. त्याच्याबरोबर पोस्टल मतं जर आपण बघितलं तर पोस्टल मताचा जो काय कौल होता तो फार वेगळा होता, आणि जेव्हा आपण ईव्हीएम मशीनवरचा कौल बघितला तो फारच वेगळा ठरला.